नमस्कार, मी हर्षदा अनुराधा केशवराव जाधव आपल्या परिवर्तन विथ स्टाईल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मंडळी, 6 मे 1954 या दिवशी असं काही घडलं जे अगोदर घडलंच नव्हतं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही गोष्ट जर एखाद्या ह्युमननी करायचा प्रयत्न केला, माणसाने करायचा प्रयत्न केला तर त्याचं हृदयाचा स्फोट होईल आणि तो मरेल. पण तरीसुद्धा ही गोष्ट घडली आणि त्याच्यानंतर घडत राहिली. तर रॉजर बेनिस्टर या मेडिकलच्या स्टुडंटने, ब्रिटिश मेडिकल स्टुडंट्सने 1 मैलाचा प्रवास 1 मैल धावला तो 4 सेकंदामध्ये. त्यानंतर अवघ्या 46 डेजमध्येच त्याचा हा रेकॉर्ड ब्रेक केला गेला. हा विक्रम जो बनवला होता त्याने तो ब्रेक केला गेला आणि नंतर हे सतत होत राहिलं. हे मी तुम्हाला का सांगतेय, कारण आजचा आपला टॉपिकच हा आहे की जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने केली तर दुसरेही इतर लोकही ती गोष्ट करायला शिकू शकतात. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग या ब्रांचमध्ये किंवा या सायन्समध्ये एक अशी प्रीसपोजिशन आहे, इफ 1 पर्सन कॅन डू इट, एनीवन कॅन लर्न टू डू इट. ही एक प्रीसपोजिशन आहे. आपण असं म्हणू शकतो ही गायडिंग बिलीफ आहे, जे की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, रोजचं आयुष्य हे सुसह्य करण्यासाठी खूप बेनिफिशियल ठरू शकते. त्या संदर्भातच आजचा आपला व्हिडिओ होणार आहे. चला तर मग सुरू करूयात. हे समजून घ्या की कुणीही शिकू शकतो. याचा अर्थ लगेचच यशस्वी होऊ शकते ती व्यक्ती असा होत नाही, किंवा ओव्हरनाईट सक्सेस मिळेल असाही होत नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जे ध्येय गाठायचे, जे स्वप्न पूर्ण करायचे ते ऑलरेडी कुणीतरी केलेलं आहे. त्या व्यक्तीने तो रस्ता चालून बघितलेला आहे. तुम्हाला तो रस्ता शोधायचा आहे. ते स्किल्स, रिसोर्सेस आत्मसात करायचे आहेत. स्किल्स आत्मसात करायचे, रिसोर्सेस गोळा करायचे आणि सतत सराव करायचा आहे. सातत्याने त्या गोष्टींचा सराव करत राहायचा आहे. मास्टरी अचीव करायची आहे आणि मग तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकाल. आता ही जी कन्सेप्ट आहे NLPची प्रीसपोजिशन आहे, तर याने होतं काय की ज्या मानसिक मर्यादा आपण स्वतःसाठीच घातलेल्या असतात किंवा जे लिमिटिंग बिलीफ्स असतात, मी एवढंच करू शकते, इतकंच करू शकते वगैरे वगैरे, त्या मोडल्या जातात आणि आत्मविश्वास वाढतो, सकारात्मकता वाढते. हे याचे फायदे होतात. आता हे रोजच्या लाईफमध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आत्ता सांगणार आहे. 4 स्टेप फॉलो करून हे आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो किंवा स्वप्नांकडे पाऊल टाकण्यासाठी वापरू शकतो. पहिली स्टेप म्हणजे तुम्ही काय करा, तुम्हाला जे ध्येय गाठायचे, जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या क्षेत्रातलं, त्या फील्डमधलं रोल मॉडेल शोधा की जी ऑलरेडी खूप यशस्वी व्यक्ती आहे. ओके. सेकंड स्टेप करा की जे त्या व्यक्तीने स्किल्स आत्मसात केले, साधनं गोळा करा. म्हणजे काय की रिसोर्सेस गोळा करणार. मग ते पैसे असू शकतात, स्किल्स असू शकतात, पुस्तकं असू शकतात, गुरु असू शकतो, मेंटर्स असतात, बरंच काय. तर ही साधनं गोळा करणं गरजेचं आहे तुम्हाला. मग ती साधनं गोळा करायची. थर्ड, मॉडेलिंग करायचं. मॉडेलिंग इन द सेन्स की त्या व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या स्टेप केल्या आहेत, जेवढा सराव केला आहे, जेवढं समर्पण दिलं आहे, जेवढ्या टेक्निक्स, टूल्स, अजून काय काय केलेल्या असतील गोष्टी, त्या सगळ्या मॉडेल करायच्या तुम्हाला. दिनक्रम ही असू शकतो, टाईम मॅनेजमेंट असतं, स्ट्रेस मॅनेजमेंट असतं, खूप गोष्टी असतात. तर हे सगळं तुम्हाला मॉडेल करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी नाही म्हणता येणार, पण मॉडेलिंग करायचं आहे ते, कारण त्यात तुमचं स्वतःचं सुद्धा एक फ्लेवर ॲड होणार, तुमचं एक युनिकनेस सुद्धा ॲड होणार. सो इट इज अ मॉडेलिंग. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही किती समर्पण आणि वेळ देताय त्या गोष्टीसाठी, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे या 4 स्टेप्स इम्प्लिमेंट करून तुम्ही रोजच्या लाईफमध्ये तुमच्या ध्येयाकडे पोचायला सुरुवात करू शकता. आता 3 महत्त्वाचे विचार जे यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे. स्किल आत्मसात करा, ज्या स्वप्नांकडे जायचं आहे त्या संबंधातले स्किल, आणि करू शकता. हे मी आत्ताच तुम्हाला पहिलंच उदाहरण देऊन सांगितलं आहे बेनिस्टरचं. आणि ते स्किल आत्मसात केल्यानंतर आत्मविश्वासाने त्याचा सतत सराव करत राहा, प्रयत्न करत राहा. तर या काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे चालायला सुरुवात कराल. आता आपण रोजच्या लाईफमध्ये काही एक्झाम्पल बघूयात की जिथे आपण हे
प्रीसपोजिशन अप्लाय करू शकतो किंवा ऑलरेडी खूप वर्षांपासून अप्लाय होत आलेलं आहे अननोईंगली. रोजच्या आयुष्यामधले काही उदाहरणं बघूयात आपण. सगळ्यात कॉमन उदाहरण आहे की शाळेत जाणारी मुलं काही काही विषयांना घाबरतात आणि काही त्यांना सोपे वाटतात. तर एक उदाहरण घेऊयात. असा स्टुडंट आहे की ज्याला गणिताची भीती वाटते आणि एक अशी त्याच्याच वयाच्या अशा स्टुडंट आहे ज्याला छान मार्क्स पडतात गणितामध्ये. मग हा जो घाबरतो मुलगा तो काय करू शकतो, हे प्रीसपोजिशन कशा पद्धतीने वापरू शकतो की तो जो जास्त मार्क पाडणारा मुलगा आहे किंवा तो जो कॉन्फिडंट आहे मॅथ्स विषयी, तो कशा पद्धतीने विचार करतो, गणिताकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघतो, गणिताचा सराव कसा करतो, समजून कसं घेतो. तर या 2-3 गोष्टी फक्त फॉलो केल्या तर ज्या स्टुडंटला भीती वाटते तीही भीती त्याची निघून जाईल. पुढचं उदाहरण घेऊयात इंटरव्ह्यूचं. इंटरव्ह्यू स्किल्स म्हणू शकतो आपण त्याला. मुलाखत. आता जी व्यक्ती मुलाखतीमध्ये अयशस्वी होतीये तर ती काय करू शकते, जी यशस्वी झाली आहे त्या उमेदवाराकडनं टिप्स घेऊ शकते आणि त्याचा सतत सराव करू शकते. म्हणजे यश त्या व्यक्तीलाही मिळू शकतं. पुढचे उदाहरण आहे गाडी चालवणे. गाडी शिकणाऱ्या व्यक्तीला फर्स्ट टाइम क्लच, ब्रेक, ॲक्सिलरेटर यांचं संतुलन जमत नाही, पण सरावाने हळूहळू ही गोष्ट होते त्या व्यक्तीने आणि सक्षमपणे त्या व्यक्तीच्या हातून होते आणि सक्षमपणे ती व्यक्ती गाडी चालवायला लागते. परत इथे हे प्रीसपोजिशन अप्लाय होतं की 1% कॅन डू इट, देन एनीवन कॅन लर्न टू डू इट. पुढचं उदाहरण आपण घेऊ शकतो व्यवसाय उभारणे किंवा व्यवसाय करणे. ही खूप लोकांची एक महत्त्वाकांक्षा असते. तर जर एखादी व्यक्ती त्या व्यवसायात यशस्वी झाली आहे तर तुम्ही पण होऊ शकता. गरज असते ते स्किल शिकण्याची, त्याचं सतत करण्याची आणि आत्मविश्वास तो तसाच ठेवण्याची. आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा तुमचा खूप सराव असतो. एनिवेज, पुढचं उदाहरण आहे इंग्रजी बोलणे किंवा इंग्लिश बोलणे. इंग्लिश बोलण्याविषयी सुद्धा खूप लोकांना भीती असते. तर हे प्रीसपोजिशन कसं वापरू शकतात ते, की जर एक व्यक्ती बोलू शकते आत्मविश्वासाने इंग्लिश शिकून तर तुम्ही बोलू शकता. गरज काय, अगेन नॉलेज घेणं आणि सराव करणं सातत्याने. पुढचं उदाहरण आपण घेऊ शकतो की सेल्समन किंवा विक्री करणे. तर विक्री करणाऱ्या क्षेत्रातील लोक जे आहेत मोस्ट ऑफ द टाइम ते घाबरतात की ग्राहकांना मी कसं प्रेझेंटेशन देऊ किंवा प्रॉडक्ट सर्व्हिसेस विषयी कसं प्रभावीपणे सांगू. तर सिम्पल आहे, ते शिकू शकतात की ग्राहकांच्या गरजा कशा ओळखायच्या, त्यांच्यासमोर त्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसचं छानसं प्रेझेंटेशन कसं करायचं, सादरीकरण कसं करायचं. हे शिकल्यानंतर त्याचा सतत सराव केला की विक्रीचे आकडे सुद्धा ते खूप जास्त वाढवू शकतात. तर यातनं निष्कर्ष काय निघतो ते बघूयात आपण. निष्कर्ष असा की जर एखादी व्यक्ती यशस्वीपणे कार्य करू शकते, कुठलंही कार्य जे की तुमचं स्वप्न आहे त्या क्षेत्राविषयी तुम्ही विचार करा शक्यतो, तर 2 गोष्टी आहे. एक तर ती यशस्वी झालेली व्यक्ती जी या मानसिकतेने काम करते ती मानसिकता, आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस, साधनं. या 2 गोष्टीचा उपयोग केला तर तुम्ही सुद्धा तुमचं ध्येय साध्य करू शकता. प्रत्येकजण विशेष आहे, फक्त त्यांच्या आत दडलेल्या क्षमतेला जागवण्याची गरज आहे. मंडळी, व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुम्ही कुठले कौशल्य शिकणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.